हातात आहे तर देवा भाऊ, हे देवा भाऊ नाही तर हे घेवा भाऊ आहे. हे घेतात, काय काय घेतात तर हे मोठ्या प्रमाणावर विकास कामामध्ये टक्का घेतात, त्यामुळे टक्का भाऊ पण आहेत ते. त्यामुळे घेवा भाऊ हे टक्केवारी घेतात. घेवा भाऊ जे आहेत ते दुसऱ्या पक्षातले नेते घेतात. घेवा भाऊ जे आहेत ते मित्र पक्षातले नेते घेतात. आणि घेवा भाऊ हे अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडूनही पैसे घेतात. थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संबंधित परिवारातल्या माणसाच्या शेतात जो ड्रग्जची फॅक्टरी सापडल्या जाते त्या ड्रग्जच्या फॅक्टरीच्या संदर्भात देखील ते क्लीन चिट देतात. त्यामुळे एकीकडे अवैध व्यवसायातून, दुसरीकडून गुंडागर्दीतून, तिसरीकडे भूमाफियांकडून आणि चौथीकडून शासकीय निधीतून पैसे जमून टक्का भाऊ जे आहेत, घेवा भाऊ जे आहेत, या संपूर्ण एकंदरीत प्रक्रियेला ती काळीक बसत आहे. या सत्सद्विवेक बुद्धीने येणाऱ्या मतदारांनी मतदान करावं ही असणारी आमची अपेक्षा आहे. यासोबतच जे रवींद्र चव्हाणांनी नांदेड लातूरमध्ये केलेलं जे वक्तव्य आहे, या वक्तव्याचा तर निषेध आहेच आहे. यामध्ये जितकं यामध्ये निषेध केला जाईल तेवढा कमी आहे. मात्र यांना सत्तेचा माज झालेला आहे. यांचा अहंकार इतका एवढा आहे की आता स्वतःला देवाच्याही मोठे समजायला लागलेले आहेत. यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की मी बायोलॉजिकल नाही. आता त्याचाच कित्ता देवेंद्र फडणवीस करताय. आणि एकंदरीत जी संस्कृती आहे, ज्या माणसांचं महाराष्ट्र निर्माणमध्ये योगदान आहे, अशा सर्व लोकांचं नाव यांना पुसून काढायचं आहे. केवळ विलासराव देशमुख साहेबांच्याच आठवणी पुसायच्या नाही. त्यांनी तर तेव्हा बोलत असताना त्यांचा अजेंडा तिथे लातूरला क्लिअर सांगितला. मात्र या व्यतिरिक्तही त्यांना सर्वांची नावं पुसून काढायची. मराठवाड्याचे भूमिपुत्र, महाराष्ट्राचे नेते, केंद्रीय गृहमंत्री राहिलेले शंकरराव चव्हाण साहेब हे देखील एक महाराष्ट्राचे मराठवाड्याचे भूमिपुत्र. यांचं देखील नाव त्यांना, यांचं देखील आठवणी पुसून काढायचे आहे. आणि त्या कशा पुसल्या जातात आहेत? इथे तर वक्तव्याच्या माध्यमातून त्यांनी आवाहन केलं. तिथे त्यांनी त्यांच्या पुत्राला, त्यांच्या मुलाला, जे काँग्रेसचे आमचे नेते होते ते आता तिथे जाऊन ते दसरथ पुस्तक खेळतात आहे, त्यांना पक्षात घेतलं. आणि महाराष्ट्राचा नेता हा जो आहे, हा एका गल्लीचा नेता हा अशोकराव चव्हाण साहेबांना त्यांनी केलं. आणि वारंवार ते नांदेडमध्ये आल्यानंतर नांदेडच्या 70 वर्षात या गावाचं नियोजन झालं नाही, या ठिकाणचं नेतृत्व योग्य नव्हतं म्हणजे अर्थात नालायक होतं, त्यांनी नियोजन केलं नाही. अशा प्रकारचे वारंवार भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस तिथे जाऊन, जे नांदेडमध्ये जाऊन ते सातत्याने काँग्रेसचा आणि तिथल्या नेत्यांनी काहीच केलं नाही सांगतात. या अर्थानं शंकरराव चव्हाण साहेबांचे नाव त्यांना पुसून काढायचं आहे.